नमस्कार. हो, नमस्कार. आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल एक मोठी कारवाई झालेली आहे. जो खलीलपुरा जो एरिया आहे त्या ठिकाणी बीपवर पोलिसांनी छापा टाकला असता बीप आढळून आलं आणि बरेच आरोपी देखील पोलिसांनी अटक केले. काही फरारी आहे. तुम्ही देखील या कारवाईमध्ये म्हणजे तुमची मागणी होती, नक्की काय घडलं होतं, काय सांगाल? काल आपले पोलीस निरीक्षक गुंडा साहेब यांचा आम्हाला फोन आला. त्यानंतर मग फोन आल्यावरती आम्ही इकडे आपले सरकारी दवाखाना आहे त्या ठिकाणी गेलो आणि तिथे सर्व कर्मचारी त्यांना बोलून घेतला आम्ही. तर पोलीस निरीक्षक यांची कारवाई होऊन त्यांनी कचरा डेपोच्या इथे सर्व नेलं होतं. तर नंतर आम्ही CO साहेबांना फोन केला की अशा अशा ठिकाणी गो हत्या झालेली आहे, तर त्याबद्दल आपण काय केलं पाहिजे. त्यानंतर मग फोन केल्यानंतर त्यांना आम्ही पोलीस डेपोच्या इथे कचरा डेपोच्या इथे बोलून घेतलं सिओरना. आणि मग ती प्रक्रिया त्यांचं खड्डा घेणं वगैरे तिथे राबवणं वगैरे चाललं होतं. मग त्या प्रक्रियेमध्ये मी त्यांना थांबा म्हणून असं सांगितलं की CO आल्यानंतर मग त्यांना विचारलं की आता ह्या गोहत्येच्या ज्या कत्तलखाने जे होत आहेत त्याबद्दल तुम्ही ठोक निर्णय काय घेणार आहे, तुम्ही कारवाई काय करणार, म्हणून अशा प्रकारे त्यांना विचारण्यात आलं. नंतर मग त्यांच्याकडनं आम्ही वधून घेतलं की तुम्ही ठोक निर्णय काय घेणार. म्हणजे हे कत्तल होती गुरांची, जनावरांची, गायांची, परंतु CO कारवाई करत नाही असं तुमचं म्हणायचंय तुम्हाला? हो, कारण मागच्या वेळेस झालं होतं कत्तलखान्याचं गोहत्या, तर त्याबद्दल त्यांना विचारलं आणि त्यांना सांगण्यात पण आलं होतं की तुम्ही काहीतरी ठोस निर्णय ठामपणे घ्या की पुन्हा म्हणजे काय घ्यावं असं तुम्हाला वाटतं? की त्यांनी ज्या ठिकाणी गोहत्या होत आहे तिथं तुम्ही जागा सील वगैरे करून घ्या, अशा प्रकारे त्यांना आम्ही सांगितलं. पण ते काय कारवाई त्यांनी केली नव्हती. म्हणून मग काल की त्यांना म्हटलं की तुम्ही काहीतरी निर्णय ठोस आम्हाला सांगत असाल तरच तुम्ही पुढचं प्रक्रिया चालू करा. मग त्या तुमचं म्हणणं असं आहे की थोडक्यात म्हणजे पोलीस कारवाई करतात, परंतु ज्या ठिकाणी ज्या शेडमध्ये हे जे कत्तलखाने चालू आहेत किंवा कत्तल होती ते CO सील करायला टाळाटाळ करतात. हो, त्याच्या ते अतिक्रमणात आहे का कसं आहे ते शेड जिथं जिथं? त्यांचं म्हणणं तेच होतं की आपण पहिलं ते ज्या ठिकाणी गोहत्या जी होत आहे तिथे ते त्यांचं अतिक्रमणात आहे का काय त्याची शहानिशा करून मग आपण ठोस निर्णय घेऊ असं त्यांचं म्हणण्यात आलं. ते किती दिवसापूर्वी त्यांनी असं सांगितलं होतं की शहानिशा करू? 1-2 महिने झाले होते त्या प्रक्रियेला. त्यांनी आतापर्यंत शहानिशा केली का अतिक्रमण आहे का कायदेशीर शेड आहे म्हणून? हां, त्यांनी पाहिलं वाटतं ते. आता त्यांनी मला नोटीस वगैरे त्या प्रकारे पाठवली आणि नंतर मग सील करण्याचं वगैरे त्यांनी नोटीस त्यांना सांगितलं, ती जागा सील केली. आता पाठीमागं जवळपास एक 7-8 महिने झाले असतील, माई मोहल्ला या ठिकाणी अनेक पत्र्याचे शेड होते, काही घरं होती, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सगळे गोमांस 600-700 किलोपेक्षा जास्त आढळून आलं होतं. हो, त्यावर कारवाई देखील नगर परिषदेने केली होती. काही जे काही शेड आहे ते तोडण्याचं काहीतरी दाखल होतं. पण ज्यावेळी मी आता माई मोहल्ल्यामध्ये गेलो होतो आज, तर त्या ठिकाणी बरेचसे शेड जसे तसेच आहेत. नक्की मग ती कारवाई कोणती होती? मग ती अर्धवटच कारवाई का केली? कारण आम्हाला CO साहेबांनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी कारवाई पूर्ण केलेली आहे आणि आता विचारलं तर म्हणे पूर्ण झालेली आहे कारवाई. आता तुमच्या म्हणण्यात असं आलं आहे की तिथे शेड तसेच आहे, पण त्यांनी आम्हाला कळवलं होतं की शेड आम्ही काढून टाकलेले आहेत असं आमच्यापर्यंत त्यांनी सूचना दिली होती. तुम्ही त्यांचा विश्वास ठेवला? हो, आम्हाला वाटलं काढले असेल. मग आता त्या ठिकाणी मी पुन्हा जाऊन पाहणी करून येईल की नक्की काय यांनी प्रकार केलेला आहे तिथं, कशा प्रकारे त्यांनी शेड उद्ध्वस्त केलेत वगैरे असं ते पाहणी करून येईल तिथे. काय 1-2 शेडवर JCBने कारवाई करतानाचा पण व्हिडिओ त्यावेळी नगर परिषदेकडून जाहीर करण्यात आला होता. ज्यावेळी ती कारवाई चालू होती त्यावेळी तुम्ही तिथे उपस्थित होते? नाही, तिथे नव्हतं. आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी बोलवलंच नाही. आम्हाला काही त्यांनी सूचना पण दिल्या नाही की सांगितलं नाही तुम्ही तिथे या म्हणून काय असं. शिवनी हो, कारवाई पूर्वी विनिमय नाही केला? नाही, आम्हाला काही बोलले पण नाही ते. आज जेव्हा मी तिथे गेलो तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जे पोलिसांना सापडले होते सगळे हे मटण वगैरे गाई जनावरांचं, तर ते शेड अजूनही बरेचसे तसेच आहेत उभे. हा, तुम्ही म्हणतायत मग ते त्या ठिकाणी मी जाऊन पाहणी करून येऊ. तुमची मागणी काय आहे? आता हे जे आता तुम्ही म्हणताय का तुम्हालाच माहित नाही,
मग आता हे जे का सील केले तुम्ही एक घर किंवा जे काही शेड्स अजूनही उभे आहेत, तर काय व्हावं असं तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी ठोस कारवाई करावी, कारण का तर ते पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी कत्तल करू नये अशी माझी अपेक्षा आहे. नगराध्यक्ष तुम्ही आहेत, तुम्हाला अधिकार आहे, तरी तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करता, म्हणजे तुम्हाला त्यांची साथ मिळत नाही का? नाही, आम्ही हो त्यांना सांगतोय आम्ही तुम्ही कारवाई करा, पण त्याबद्दल काही ते आम्हाला निर्णय सांगत नाहीत. काय कारण असेल का सीओ ही कारवाई करायला थोडीशी चाल दाखल करतात किंवा टाळटाळ करत असेल? त्यांचं म्हणणं तेच आहे की आपण ती जागा जी आहे ती अनधिकृत आहे का काय त्याचं शहानिशा करूनच मग आपण पुढे जाऊ असं त्यांचं म्हणणं आहे, कारण की ते नगरपालिका असा निर्णय घेऊ शकत नाही. याच्यापूर्वी तुम्हाला माहिती असेल, कारण की अंचल दलाल म्हणून एक DYSP आल्या होत्या या ठिकाणी, हा. त्यावेळी नगर परिषदेने मोठ्या प्रमाणावर या कत्तल अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई केलेली होती. मग ती कशी काय कारवाई करता आली ना? आता अडचण काय नाही? अडचण ते म्हणतात की आपल्या याच्यात ते बसत नाहीये म्हणून असं. त्यावेळी कशी काय नगर हो परिषदेने तेच कारवाई ना, मग केली? त्यावेळेला कसं, म्हणून आम्ही त्यांना तेच सांगतोय की तुम्ही काय ते ठोस निर्णय घ्या, तुम्ही त्याच्यावरती पुन्हा आपले गोहत्या होऊ नये अशीच आमची अपेक्षा आहे. आणि आम्ही निवडून यायच्या आधी पण आम्ही लोकांना आश्वासन दिलं होतं की गोहत्या इथे होणारच नाही, असं या प्रकारे आम्ही कारवाई करतोय. आता जे वारंवार गोहत्या करतात याच्यावरती आपण काय नगरपालिका काय ऍक्शन नाही? वारंवार तिथे ज्या घटना घडतायत आणि तुम्ही म्हणता सीओ सहकार्य करत नाही, मग आता करायचं काय? तुम्ही म्हणता मी स्वतःच फिरते, मग तुमच्यावर हल्ला झाल्यावर? नाही, आम्ही दोघं जण जाऊन तिथे मी स्वतः जाऊन पाहून आले होते आणि सीओ साहेब म्हटले की आपण नंतर त्यावेळेला बघू, आपण जाऊन तिथं परत काही ते आलेच नाही त्या ठिकाणी पाहायला. सीओ हो, नाही गेले पाहायला ते. माई मोल्ला या ठिकाणी ज्या शेडो मध्ये कारवाई झालेली होती पोलिसांनी, तर त्या ठिकाणी किंवा खलीलपुरा या ठिकाणी ज्या यापूर्वी कारवाई झाल्या होत्या, त्या ठिकाणी पोलिसांची मदत घेऊन तुम्ही जाणार का? तिथं शेडचं सर्वेक्षण करणार का? हो हो, मी विनंती करेल आपल्या पोलीस स्टेशनला जाऊन, आपले जे गुंड साहेब आहेत त्यांना पण विनंती करेल की माझ्याबरोबर काही थोडा बंदोबस्त तुम्ही पाठवा आणि त्या ठिकाणी जाऊन मी पाहणी करून येईल परत नक्की काय प्रकार आहे. ते जर शेड अतिक्रमण असतील तर त्याच्यातून काय कार्य करणार? अतिक्रमणात असेल तर मी सीओना सांगणार, तुम्ही त्याचं बरोबर बंदोबस्त करून घ्या, तुम्ही कारवाई करून घ्या तिथं. काय कार्य करणार? काय बंदोबस्त? अतिक्रमणाचा असेल अनाथ असेल तर त्यांनी ती बंदोबस्त करून उद्ध्वस्त करावे असं माझी इच्छा आहे.